ब्लॉग सुरू करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांनी एक विनंती करते मनापासून, सगळ्यांनी एक कमेंट आणि एक लाईक करायला विसरू नका. कोणी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. नाहीतर माझे सगळे सबस्क्रायबर डेड झालेत, म्हणजे काय झालं आहे काय माहिती, पाहिजे तसे व्ह्यूज नाही येते, काही येत नाही. त्यामुळं पहिल्यांदा रिक्वेस्ट आहे की पहिल्यांदा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि तुम्हाला पुढचा ब्लॉग कशाबद्दल आवडेल बघायला किंवा मी कशा प्रकारे ब्लॉग बनवू हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. कारण तुमची एक कमेंट मला ना खूप उत्साह करते की ब्लॉग बनवण्यासाठी. जर तुम्ही मला कमेंटच करणार नाही तर मी ब्लॉग कशाविषयी बनवणार, कारण माझ्याकडे इतका स्ट्रॉंग कंटेंट नाही आहे की मी काय बनवू. मी पत्राच्या घरावरती व्हिडिओ बनवते किंवा मी जे टायटल वगैरे टाकते ते तुम्हाला पसंत पडत नाही, तर मी ते नाही टाकलं तर माझे ब्लॉगही चालणार नाही. त्यामुळे तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला कशा प्रकारचे बघायला आवडतील व्हिडिओ. तसे व्हिडिओ बघायचा मी नक्कीच बनवायचा मी प्रयत्न करेन. तर चला जास्त उशीर न लावता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. इतका कडक उन्हाळा पडला आहे, एखाद्याचं उन्हानं जीव जाऊ शकतो एवढं गरम होतं आहे. आणि आमच्यासारख्या पत्र्यात राहणाऱ्यांची तर ना बेकार अवस्था व्हायला लागली आहे. कसलं गरम होतं आहे बघा ना. हो ना, लय गरम. जर लाईट गेली आणि पंखा बंद जर केला का नाही, असं अंगात ना अशा काय म्हणतात गरम गरम अशा वाफा निघते. ते समोरच्याला असं इथंही उभे आहे ना, आणि ही जी वाफ मला लागते गरम गरम, एवढं गरम होतं. पत्र्यात राहणं सुखाचं नसतं खरंच. आणि स्लॅब बांधणं किंवा स्लॅबचं घर बांधणं हे आपल्या ऐपतीच्या पलीकडेचं आहे. थंड पाणी गार बनवून आंघोळ केली ना तरी पण तेवढ्यापुरतं मस्त वाटतं. जेव्हा आपण कपडे घालून तयार होतो ना तेव्हा डबल तसंच होतं. म्हणजे ना लय बेकार उन्हाळा, असं वाटतं कधी पावसाळा सुरू होतोय. तो पाऊस लागलेला बरा, किचकिच झालेली बरी, पण उन्हाळा नको. आणि मला उन्हाळा अजिबात आवडत नाही. काय म्हणजे नाही, मला थंडी मी परवडले, मला माझं अंग फुटलेलं बिटलेलं चालेल मला, पण उन्हाळा नको. कारण उन्हाळ्याचा पाऊस पण विचित्र असतो आणि ऊन तर बघायलाच नको. आम्हाला होणारा त्रास तो आम्हालाच माहिती असतो. झाडाखाली जाऊन बसलं तरी पण नाही आवडत, काय नाही आवडत. त्यामुळे हालात बेकार होते लय. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजल्यात 2 आणि आज काय झालं ते तुम्हाला पहिल्यांदा सांगते. असं कधी कधी वाटतं की माझा नवरा माझा लय अति लाड करतो. सकाळी ते 7 वाजता कामाला जातं, त्यामुळं माझा ना 6:45पर्यंत डबा होतो आणि जेवण वगैरे करतात आणि ते करेक्ट 7 वाजता घरातनं बाहेर पडतात. आणि आज रोजच्याप्रमाणे आजही त्यांनी तसंच केलं, जेवण वगैरे केलं आणि 7 वाजता ते बाहेर पडलं. मी 7:30 वाजेपर्यंत माझं सगळं आवरलं, म्हणजे काय म्हणतात हांतरुणं काढणं किंवा स्वयंपाक केलेलं आवरणं, झाडून वगैरे सगळं घेणं. तिथनं मग भांडी नाही ती घासली, सोनूला आंघोळ वगैरे घातली, तिला तयार केलं. तोपर्यंत 9 ह्या सगळ्या गोष्टी करण्यात वाजल्या. गाडी तिकडे लावून किंवा बाहेर येणे आंघोळ करतात ना, तर ते सगळं भांडी वगैरे ठेवतोपर्यंत 9 वाजल्या. आणि मी 9ला जी झोपले सांगते तुम्हाला, जेवण वगैरे करून मी आज लय लवकर जेवण केलेलं, 9ला झोपले. ती डायरेक्ट मी 12:30ला उठले. म्हणजे 12 वाजून किती 39-37 असं काहीतरी झालेली आहे तेव्हा मी उठले. आणि मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं फक्त माझ्या डोळ्यावर झोप होती तेवढी घालवायची आणि मग उठून भांडी कपडे करायचे. पण डायरेक्ट 12:30ला जाग आली. माझी पोरगी कुठं आहे ती पण माझ्या संग माझ्या बाजूला आहे का नाही हे पण माझ्या लक्षात नाही आलं. आणि मी झोपले म्हणून ती पण झोपून गेलेली, कारण तिला करमत नाही. मग मी जेव्हा मोबाईलमध्ये बघते किंवा मी काम करत असते ना तेव्हा ती आपल्या बाजूला खेळत असते, पण मी झोपले तर ती पण झोपलेली. आणि मलाच आश्चर्य वाटलं की रात्री आम्हाला झोपायला 10:30 वाजलेल्या. रोज तर लय उशीर होतो, म्हणजे 11-12 वाजते. त्या रात्री फक्त 10:30 वाजलेल्या. पण असं का होते काय माहिती. आता उन्हाळ्यात आहे ना तर लवकर जाग येते किंवा नसली जाग आली तरी पण उठू वाटत नाही, झोप होत नाही. असं माझ्यासोबत पण होतं. आणि रोज सकाळचं मला स्वयंपाक करताना आळस येतो, तरी मी लवकर आंघोळ करते. आता स्वयंपाकाच्या आधी आंघोळ करते, आधी नव्हती करत, पण तुमच्या सगळ्याच्या कमेंट असतात म्हणून मी आंघोळ वगैरे करते. तरी पण माझ्या अंगातला आळस काही जात नाही, व्हायचं तेच होतं. त्यामुळे मी आज ठरवलेलं मी जेवण वगैरे करणार आणि झोपणार आणि मग उठून नंतर कामं करणार. पण एवढा उशीर होईल उठायला असं वाटलं नव्हतं आणि भरपूरच उशीर झाल्यानंतर उठले. नंतर हिला जेवायला दिलं, तिने सगळे केस बिसेस करून टाकलेले. ये इकडं. आणि हो, तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. सोनूची म्हणजे इच्छा होती की माझी खेळणी दाखवू म्हणून त्यांना, तर ती दाखवणार आहे आम्ही आज तुम्हाला. आणि हिचं आवरून दिलं. आणि काल काय ब्लॉग शूट केला नव्हता, कारण बाहेर ते मुरुम टाकायचं राहिलेलं ना बाथरूमच्या मागं, ते टाकून घेतलं, अर्धाच टाकला आहे मी. आणि काल मला कळलं की उन्हात काम करणं किती कठीण असतं, लय कठीण. म्हणजे ऊन लागत ना, मी 1 वाजेपर्यंत दुपारच्या करत होती, टाकत होती मुरुम. तिथनं पुढं मग
आंघोळ केली, घरातलं आवरलं, भांडी घासली, कपडे धुतली. काल माझा दिवस पूर्ण कामात गेलेला आणि असं वाटतं की मला रोजच्यापेक्षा त्या गोष्टीमुळेच आळस आला की माझ्या शरीराला कष्ट झालं होतं, त्यामुळं झोप येत होती मला. तर दादा चला आता सोनूची भांडी बघूया आपण. ह्यात लय प्रकारचं म्हणजे आपल्या ज्या संसार सेटमध्ये असतं ना ते सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये. तर ह्याच्यात सगळ्या गोष्टी आहेत त्या, तर तुम्हाला दाखवूया आपण. चला तर चला आपण बघूया ह्याच्यात. मला ही भांडी इतकी आवडलीत ना, ह्याच्यात खूप छान छान आहेत भांडी आणि काढली होती आम्ही बघितल्याने डबल भरून ठेवली, कारण सोनूला जर एकदा भांड्याचा नाद लागला ना मग तिच्या डोक्यात फक्त तोच विचार, भांडी भांडी भांडी. मग तिला काय अभ्यास बिभ्यास काय घेणं देणं नसतं. हां काढून दाखवू नको ना, लाव का टिपी नाही हा बघा, लाव. निघला, एक मिनिट. तर बघा हा डबा आहे आणि मस्त दिसते, किती छान आहे. ही काय पळपूट, हां पळपूट लाटणं आहे ते. हां हां ही पाण्याचा जार आहे, मस्त आहे ना ही पण. हां कप. जेवणाची कढई आहे. नाही ग सोना, हा डब्बा आहे मला वाटते ना. हां बरोबर आहे, हा कढई, ही कढई आहे. आणि टोपलं आहे बघा, टोपलं मस्त चपाती ठेवायची. हां आणि पाणी प्यायचं जाड आमच्याकडे नाही पण तकडे आहे पुण्याच्या इथं जाड आहे. आणि कप आहे तिच्यापैकी अशी नाही. हां असलं ना तिच्या मोठ्या पप्पांकडे मम्मीकडे असलं कॅन्ड, आम्ही पुण्याला गेलो तेव्हा तिने बघितलंय. आणि ही बघा अशी, ह्याला नाव काय माहित नाही. ड्रिंक आहे, ड्रिंक. डिंक नाही ड्रिंक. हां नाही दिसलं, वरनं घेतलं इथनं वरचं. ही 2 डिश आहे त्या बघा. आणि ही कॉफीचं आहे, कॉफीचं. ओके तर चला असं. भांडी. हां भांड्याची जाळी सेम बघा माझ्या तिकडे आहे. आणि ही बघा ही पिशवी आहे, बाजाराची पिशवी. आणि ही आहे काय बरं कुकर. हां चला असू दे असू दे, असं आहे तिची भांडी. हां तो पॅन आहे. आणि चला ही नाही ही फोडायच नाही. आणि हे बघा ही दुसरी आहे तर ही पण अजून काय काढलं नाहीत, कारण इतकं तिला नाद. चम्मच आहे, ही एक चम्मच आहे असं हां सुडी आहे. आणि हे काय बरं उलटान. हां आणि ही डिश आणि ही कढई. कढई काय बरं पॅन, पॅन, गॅस, गॅस, खुर्च्या खुर्च्या ते बघ. ओके असं काय, पण ही काय आम्ही काढत नाही, कारण ऑलरेडी सोनूची का नाही जुनी भांडी आहे तिची, की तिने मग मातीने ही खराब करून टाकते. तर ही असंच ठेवणार आहे. जेव्हा तिला घरात खेळ वाटलं, तर पावसाळा सुरू होतो त्यामुळे बाहेर खेळायला काही येणार नाही, तेव्हा ही काढायची. नाही तर एकदा बाहेरचा नाद लागला का नाही मग फक्त नुसतं मातीचा आणि पाण्याचा खेळ राहतो तिचा. चला सोनूची भांडी तुम्ही बघितलं असतं. तर आता बस पाणी पिऊन येते, कारण फ्रीज काय आम्ही चालू करत नाही गरमीचा, कारण पत्रा पण तापलेला असतो आणि आमचा फ्रीज पत्राला चिकटूनच आहे, त्यामुळं स्पोर्ट बीट व्हायचं, आम्ही मारायचं बिरायचं, त्यामुळं फ्रीज चालू करत नाही. थोड्या वेळानं करायचं, सकाळचं करतो 11-12 वाजेपर्यंत, तिथनं बंद करतो मग संध्याकाळी करतो. तेवढ्यामध्ये थंड पाणी असतंच आणि लाईट तरी कुठं असते आपल्याकडं, हंडा बाहेर भरून ठेवला आहे ना, त्यातलंच पाणी प्यायचं. तर चला ग्लास आणलाय. आधी ह्याच्यावर पाणी होते, हंड्यावर पाणी नाही होतलं. सकाळ दर कॅनला पाणी आलंय. तू जाऊन आला मग? तू गेला नव्हतो दाजासोबत का? तू झोपलेलास का नाही? कोण झोपलेलं एवढा उन्हात झोपायचं नसतं तर केव्हा झोपायचं असतं? 5 वाजता. हे जे पाणीच गळायला लागले ते उमराची, कशामुळे काय माहिती. थंडीत गळली नाही ती, पण आता गळायला लागले ते उन्हाळ्यात. आता मम्मी पाणी पितीय. इकडे भैया आमचा भैया लय लाजतो. तिकडे दाखव खाली खाली. काय नको इकडे बाद, इकडे नाही. इतकं पण थंड पाणी झालं नाही, कारण बघा ना हंडा आम्ही कसा करून ठेवलाय. सकाळ जर आम्ही बाहेर चालू नाही आणि इकडं टावेल वगैरे वाला केला नव्हता का नाही. आणि हवा तरी कुठे, हवा सुटलेली का आज? नव्हती. लय गरम होत होता आज पण आज तरी आपल्याला पाणी चालत
कॅनलला आपल्याकडे नाही आहेत बाळा. आला की तर बघा इकडं मी म्हणलेलं ना इकडं खड्डा होता तर इकडं मुरुम टाकून घेतला. एवढ्यापर्यंत लेवल झाली आता. राहिलाय फक्त एवढा खड्डा. मागं सरा मला इच्छा एवढा डबरा राहिलाय. तो आता बघू कधी करून त्याला मुहूर्त लागतोय, कारण एवढंच करायला माझा घाम निघला होता. तर झालं असं ते आता जाते घराकडं. भांडी पडले ते बघा, टपाखाली झाकून ठेवलेत भांडी. चल घरात, चला घरात. भांडी झाकून ठेवलेत, भांडी घासायची आहेत अजून. आणि इकडे पण कपडे बघा टपात आहेत धुवायचे कपडे. येते ते उन्हात जायच नाही बरं का. पाहिलंय बसतं तर अजिबात उन्हात जायच नाही. बल कशाला घेतलाय, काच पीस लागेल की. आणि बघा ह्यानं काय अवस्था झाली चुलीची पावसानं. तुला गॅस पाहिजे सगळी चूल तुटून गेली. आता नवीन चूल लवकरच बनवणार आहे. काही पण होते, उन्हाळा सुरू आहे काय म्हणणार नाही. असं चूल बनवून टाकणार आहे आणि एवढं सारवून पण घेणार आहे. पण शेण आणायला जावं लागल मला आता. हाय का उन्हात खेळू नका म्हटलं तर कशी उन्हात पळते ती. आम्हाला बाहेर निघू वाटत नाही, ह्यांना कसं ऊन लागत नाही. आलोय रानात. सोनूला घेऊन नाही आलो, श्रेयस आणि मी चालू या. तर आता म्हणलेलं पाईप न्यायची भिजवलं असतं तर पण अर्धच झालंय भिजवून, त्यामुळे नाही घेऊन जाणार. कारण अजून मला इकडं वाटतंय वांगी नाही ती भिजवली. अजून आमचा नंबर आहे तोपर्यंत. पुढं काय केलंय रा पुढं तिकडं पोटच आहे तोडा. तर पोरांनी इथं आंघोळ्या केलेल्या त्यामुळे इथं साबण ठेवलेला, तर साबण न्यायला आलोय. आणि इकडं काय करणार आहे ती का? आता पाणीच नाही, पावसाळ्यात करतील. मिरच्या उपटून टाकल्या, वायच ठेवल्या त्या. पुढच्या उपटले ते मला वाटते वांग्याचे ह्याचे. केवढंच लावलंय 2 सारं भुईमुगाचं. लय थोडं लावून टाकलंय. लय गरम होतं पण इकडे आल्यावर ना खरंच लय भारी वाटतंय. ऊन लागत नाही पण आता शिरवाळच पडले. सकाळ धरणं नुसता उन्हाचा तडाखा होता. आता नाही, आता थोडा शिरवाळ पडल्यासारखं. कशात झाड रे त्याचे काय त्याला माहिती, त्याचे काहीतरी होतं बी का काहीतरी असतं. काय होतं पण ह्याचं काय माहिती. लय वेळा दिसलंय मला इथं. जेव्हा ज्वारी होती का नाही त्यात पण उगवलं होतं. ठेवलंय काढून काहीतरी बाजूला. असतं ह्याच्यात बी, कशाच तरी असतं काय माहिती. पण खरंच बरं रानात आल्यावर ना लय मस्त वाटते. बघा बी आहे. रानातलं वातावरणच भारी. पण ते कशाचं आहे, का ठेवलंय आता? कशाच तरी लागतं वाटते, काहीतरी बनतं ह्याच्यात. आणि माझं फुलाचं झाड बघा कुठं आलंय. इथं आलंय पाक. छान वाटतं पण असं बांधाच्या कडेला झाड असलं तर. पपईची झाडं होती का नाही ती इकडे आणून लावायची. पण पपई झाडं मी इकडे कुठं होती आलेली. लय आलेलं पपई, इतक्या उगवून आलेलं का नाही बासच. मिरचीची झाडं कशी उगवली ती पुंचकान तसंच उगवलं होतं. पण ती सगळं जळून गेलं. मी तिकडे गेल्यावर झाडं पण जळलेली माझी. पण मी आल्यावर का नाही लगेच त्यांना पाणी द्यायला सुरुवात केली, म्हणून त्यांनी जरा मानावर काढल्यात. नाही तर मेलेलीच झाडं सगळी. मी का नाही नारायण अशी झालेली एक पपई झाड. मी सगळ्यांना म्हणलं माझी आहे ती पपई झाड, म्हणजे लय आलेली. आमच्या इथं पण पपई लावल्यावर येईल की. पण तुम्ही कशाला काढली पपई ती ठेवायला पाहिजे. तर चला आता जातो घरी. पोरांना घेऊन नाही आलो, पोरं बोंबालती ते. त्यांना सांगितलंय फक्त वावरात चाललोय म्हणून. चला आता मी पण लागते माझ्या कामाला. आणि हा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला नक्की सांगा. आणि पुढचा ब्लॉग कशावरती बघायला आवडेल का नाही हे पण मला कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट करत जावा यार सगळ्यांनी प्लीज. ताईंनो दादांनो जे कोणी असतात त्यांनी कमेंट करा, जेणेकरून मलाही ब्लॉग बनवायला आयडिया येईल. जसं पहिले कमेंट करायचे की तू असे ब्लॉग बनव, आम्हाला असे ब्लॉग आवडतात, तसे ब्लॉग मी बनवत होते. नंतर ना थोडासा गॅप झाला त्यामुळे ते सगळे विस्कळीत झालं. पण नव्यानं सुरुवात केली तर तुम्ही मला सपोर्ट करायला अशी आशा करते मी. आणि त्यामुळं सगळ्यात आधी मला कमेंट करून सांगा की उद्याचा ब्लॉग तुम्हाला कशावरती बघायला आवडेल. उद्याचा ब्लॉग नक्की त्याच्यावरती असेल. माझं काही कलेक्शन असेल तेही लवकरात लवकर तुमच्यासंग शेअर करेल. पण घरातले काही रुटीन असतील किंवा कशा प्रकारचे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का नाही हे सांगायला मला अजिबात विसरू नका. तर असंच चला उद्या भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा. आणि अजून काही तुमचंही मला सांगा. चला बाय.